नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सामाजिकरण या प्रक्रियेच्या विविध अवस्था जाणून घेऊ. कधी विचार केलाय की आपण जे आहोत ते नक्की कसे बनतो? म्हणजे बघा ना, एका असहाय्य बाळापासून ते समाजाचा एक जबाबदार घटक बनण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो खरंच किती अद्भुत आहे. आज आपण याच प्रवासावर निघणार आहोत. आपण सगळेच ज्या टप्प्यांमधून जातो ते टप्पे जरा जवळून समजून घेऊया. हे प्रश्न फक्त मोठे मोठे शास्त्रीय प्रश्न नाहीत, तर ते आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहेत, नाही का? समाजात वावरण्याचे जे अलिखित नियम असतात ते आपण कसे शिकतो, आपलं व्यक्तिमत्व नक्की कशामुळे घडतं, या सगळ्याचं उत्तर एका प्रक्रियेत दडलेलं आहे, जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्या प्रक्रियेला म्हणतात समाजीकरण. याला असं समजा की आपल्या जैविक हार्डवेअरवर चालणारं एक सॉफ्टवेअर आहे. ही जन्मापासून सुरू होते आणि आयुष्यभर, म्हणजे अक्षरशः कधीच थांबत नाही. ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे जी जगाशी आपलं नातं कसं असेल आणि आपण स्वतःला कसं पाहू हे ठरवते. चला तर मग या प्रवासाची सुरुवात अगदी सुरुवातीपासून करूया. बालपण. इथेच आपल्या ओळखीचा, आपल्या स्वत्वाचा पाया घातला जातो. हा एक इतका महत्त्वाचा टप्पा आहे जो आपल्या पुढच्या सगळ्या आयुष्याची तयारी करून घेतो. तर या सुरुवातीच्या काळात आपण मुख्यत्वे 3 विलक्षण टप्प्यांमधून जातो: मौखिक, गूढ आणि इडिपिल. मला माहितीये, ही नावं ऐकायला थोडी विचित्र वाटू शकतात, पण विश्वास ठेवा, यातला प्रत्येक टप्पा आपल्या विकासातला एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. पाहूया तरी कसा. जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात बाळाचं संपूर्ण जग त्याच्या तोंडाभोवती फिरत असतं. ह्याच माध्यमातून ते जग शोधतं, अनुभवतं आणि संवाद साधतं. ह्या टप्प्यावरनं बाळ स्वतःला आईपासून वेगळं समजतच नाही. जणू काही ते दोघं एकच आहेत. ह्याच एकरूपतेला सिग्मंड फ्रॉइडने प्राथमिक तादात्म्यीकरण असं म्हटलंय, आणि हेच आपल्या पहिल्या सामाजिक नात्याचं मूळ आहे. यानंतर येतो गूढ टप्पा, आणि इथेच आयुष्यात पहिल्यांदा मुलाची समाजाच्या नियमांची ओळख होते. आणि गंमत म्हणजे ही ओळख सहसा टॉयलेट ट्रेनिंगच्या माध्यमातून होते. हा त्याचा पहिला सामाजिक संघर्ष असतो, जिथे अपेक्षा काय असतात, बक्षीस काय मिळतं आणि नियम मोडल्याचे परिणाम काय असतात हे ते शिकतं. एक सामाजिक प्राणी बनण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. इथे ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते. एक नवीन सामाजिक नातं तयार होतं. मूल आपल्या गरजा व्यक्त करायला शिकतं आणि पालक त्या गरजा पूर्ण करणारा एक एजंट बनतात. आणि इथेच मुलाला पहिल्यांदा कळायला मागतं की आपली आणि पालकांची भूमिका वेगळी आहे. सामाजिक नियम समजून घेण्यामधला हा एक खूप महत्त्वाचा क्षण आहे. आता आपण इडिपल टप्प्यात प्रवेश करतो. आता गोष्ट थोडी आणखी गुंतागुंतीची होते. इथे कुटुंब म्हणजे फक्त आई-बाबा राहत नाही, तर ते नात्यांचं एक छोटंसं विश्व बनतं. आणि या गुंतागुंतीच्या नात्यांच्या जाळ्यात मुलाला आपलं स्वतःचं स्थान शोधावं लागतं. याच टप्प्याबद्दल बोलताना फ्रॉइडनं त्याच्या एडेपस आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स या प्रसिद्ध संकल्पना मांडल्या. त्यांचं असं मत होतं की मुलांच्या मनात विरुद्धलिंगी पालकांबद्दल एक अवचेतन ओढ आणि समानलिंगी पालकांबद्दल असूया निर्माण होते. आता ही संकल्पना वादग्रस्त असली तरी फ्रॉइड याकडे विकासाचा एक सामान्य आणि तात्पुरता टप्पा म्हणून पाहत होते. जणू काही प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं नाटकच घडत असतं, जे आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या मार्गानं सोडवतो. मग हा गुंता सुटतो कसा? तर एका शानदार प्रक्रियेने, जिला म्हणतात तादात्म्यीकरण. म्हणजे मुलगा स्वतःला वडिलांमध्ये आणि मुलगी आईमध्ये पाहू लागते, त्यांच्या लिंगभूमिका आत्मसात करते, आणि यासोबतच मुलाचा कौटुंबिक विकास पूर्ण होतो आणि ते आता बाहेरच्या मोठ्या जगासाठी तयार होतं. बालपणाचा पाया पक्का झाल्यावर सुरू होतो एक नाट्यमय आणि निर्णायक टप्पा, कुमारावस्था. हा काळ आहे ओळख आणि स्वातंत्र्याच्या शोधाचा. वादळ आणि तणावाचा कालखंड हे वर्णन कुमारावस्थेसाठी अगदी अचूक आहे. हा काळ प्रचंड अंतर्गत आणि बाह्य बदलांचा असतो, शारीरिक, भावनिक, सामाजिक. जणू काही एका खऱ्याखुऱ्या रोलर कोस्टर राईडसारखाच. या काळात व्यक्तीचं जग प्रचंड विस्तारतं. ते आता फक्त कुटुंबापुरतं मर्यादित राहत नाही. पालकांपासून स्वातंत्र्यासाठी धडपड, मित्रांसोबत घट्ट नाती निर्माण करणं, करिअरच्या निवडीचं दडपण, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न, आणि हो, प्रेम आणि आकर्षणाची एक नवी भावना. अरे बापरे, हे सगळं ठेकाच वेळी घडत असतं. तर जन्मापासून ते कुमारावस्थेपर्यंतच्या या संपूर्ण प्रवासालाच प्राथमिक समाजीकरण असं म्हणतात. इथेच आपण आपल्या आयुष्याच्या पायाभूत गोष्टी शिकतो: भाषा, विचार करण्याची पद्धत, आपली मूल्य आणि आपली ओळख. हा तो पाया आहे ज्यावर आपल्या संपूर्ण सामाजिक आयुष्याची इमारत उभी राहणार आहे. प्राथमिक समाजीकरणानंतर सुरू होते प्रौढावस्था. बालपणाच्या तुलनेत हा टप्पा खूप वेगळा आहे, कारण इथे आपण बऱ्याचदा जाणीवपूर्वक आपल्या भूमिका आणि आपला मार्ग निवडायला लागतो.
प्रौढ म्हणून आता आपण आपल्या आयुष्याच्या गाडीचे ड्रायव्हर असतो. आपण ठरवू शकतो की एखादा नवीन कोर्स करायचा आहे, कामासाठी एखादं नवीन कौशल्य शिकायचं आहे किंवा आपल्याला पालक म्हणून कसं वागायचं आहे. हे शिकणं आता खूप जास्त हेतुपुरस्कर आणि स्वयंप्रेरित असतं. प्रौढ आयुष्यात अनेकदा आपल्याला स्वतःला नव्याने घडवावं लागतं. विचार करा, एखादी व्यक्ती नवीन देशात राहायला गेली किंवा तिने आपले करिअर पूर्णपणे बदललं, तेव्हा जुन्या सवयी सोडून नवीन जीवनशैली शिकावी लागते. यालाच पुनर्समाजीकरण म्हणतात. आयुष्यातल्या मोठ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. आणि प्रौढावस्थेसोबत येतात अनेक नवीन भूमिका. आपण कोणाचे तरी जोडीदार बनतो, पालक बनतो, ऑफिसमध्ये सहकारी असतो, देशाचे नागरिक असतो. प्रत्येक नवीन भूमिका आपलं सामाजिक जग अजून विस्तारते आणि आपल्याला नवीन कौशल्य आणि नवीन दृष्टिकोन शिकवते. हा एक अविरत चालणारा विकास आहे. अनेकांना असं वाटतं की वृद्ध झाल्यावर शिकणं किंवा समाजीकरण संपतं, पण हे अजिबात खरं नाही. वृद्धावस्था हा प्रवासाचा शेवट नाही, उलट तो सामाजिक शिक्षणाच्या एका नव्या आणि वेगळ्या अध्यायाची सुरुवात आहे. वृद्धापकाळातही शिकणं सुरू राहतं. आजी आजोबा म्हणून एक नवी भूमिका साकारणं, जगभर पसरलेल्या आपल्या कुटुंबाशी नातं जोडून ठेवणं किंवा वृद्धाश्रमात एक नवीन समुदाय शोधणं, ही सगळी नवीन सामाजिक आव्हानं आहेत, ज्यासाठी नवीन कौशल्य आणि जुळवून घेण्याची क्षमता लागते. तर ह्या सगळ्यामधून एक गोष्ट जर लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे: समाजीकरण ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आपण सतत शिकत असतो, सतत बदलत असतो आणि सतत घडत असतो. आणि जाता जाता आपल्या सर्वांसाठी एक विचार: आपण सगळेच या प्रवासात कुठेतरी आहोत. आपल्या स्वतःच्या समाजीकरणाच्या गोष्टीत पुढचं पान कोणतं असेल